नमस्कार. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक. आज दिनांक 20/2/2026 च्या माध्यमातून आज एक विशेष असा व्हिडिओ बनवत आहे. या धाराशिव जिल्ह्यातील 2007 ते आज तागायतपर्यंत आणि त्याच्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शिराडोन पोलीस स्टेशन मधील हे किती कार्यक्षम पोलीस यंत्रणा आहे त्या माध्यमातला हा व्हिडिओ आहे. माझ्या कुटुंबावर, पत्नीवर आणि पतीवर असा मिळून देवळाली गावातील राहणारी मंदाकिनी दामू येडके, दामू संभा येडके, कलावती दामू येडके आणि श्याम दामू येडके ह्या बेडरवरतीच्या 4 लोकांनी माझ्यावर किती वेळा प्राणघातक हल्ला केलेला आहे हे पुराव्यानिशी मी दावण्याचा प्रयत्न करीत आहे. हे माझ्या हातातील पेपर बघा, वर लिहिलेला आहे दलित महासंघ. या दलित महासंघ नावाच्या संघटनेने 11/7/2007 रोजी मंदाकिनी दामू येडकेने स्वतःच्या घरात पेटवून घेतले आणि त्याची फिर्याद माझ्या कुटुंबावर लहान लेकरासहित, शाळकरी मुलामुलीसहित FIR दाखल केलेला आहे. हा माझ्या हातातील 16/7/2007 दलित महासंघाने तक्रार केली होती की देवळाली तालुका, कळंब जिल्हा उस्मानाबाद, मंदाकिनी दामू येडके वय 20 वर्षे, अंगावर राखेल टाकून पेटवून दिले बाबत. आणि ह्या निवेदनावर पूर्ण तिच्या घरातील मंडळी सोडून पूर्ण गावाबाहेरच्या स्वाक्षरी घेतलेल्या आहेत. उपोषणला बसलेले होते ते 2007 साली. त्यामध्ये सतीश कसबे, फकीर आदल, कैलास पवार मानव हक्क अभियान, दिलीप कांबळे, फकीर आदल, पोपट मोहन खिल्लारे, बाळू कवडे, कुमार खंडागळे, उमेश पवार, अमोल पवार, दत्ता भोवाळ, धनाजी भोवाळ, मुस्ताफा शेख, कानिपनाथ देवकुळे, खंडू झांबाडे आणि जळीत मुलीचे पिता, वडील, तिचा भाऊ दामू संभा येडके, नामदेव दामू येडके आणि संतोष गायकवाड ह्याच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की माझ्या जर कुटुंबानं खरोखरच त्या महिलेला जर पेटवलं असतं तर समाज तिथं मोठ्या संख्येने आहे. त्या समाजातले किमान 10-20% लोक तरी यांच्याबरोबर उपोषणला बसायला पाहिजे होतं ना. परंतु तसं घडलं नाही. कारण ही केसच जाणीवपूर्वक कानिप देवकुळे आणि बाळासाहेब तुपसुंद्रे यांनी संगनमत करून त्यावेळेचे SP दत्तात्रय मंडलिक यांच्यावर दडपण आणून हे गुन्हा दाखल केला होता. त्याच अनुषंगाने दुसरं निवेदन आहे 24/7/2007. ते अशाच पद्धतीचं आहे. तिसरं आहे 27/7/2007. ते अशाच पद्धतीचं आहे. चौथं आहे 19/7/2007. ते अशाच पद्धतीचं आहे आणि याच लोकांच्या सह्या आहेत. देवळाली गावातील त्या कुटुंबातली व्यक्ती सोडून अन्य कुठल्याही व्यक्तीचे त्याच्यावर सिग्नेचर किंवा सही केलेली नाही. याचा अर्थ आम्ही हा गुन्हाच केलेला नव्हता, परंतु माझ्या कुटुंबावर कानिप देवकुळेनं मंत्र्याच्या, सामाजिक संघटनेच्या मॅनेज करून यासाठी खोटं उपोषण धरलं होतं. आणि
त्या उपोषणाच्या माध्यमातून हा 19व्या दिवशी दोषारोपपत्र म्हणण्यापेक्षा कलम 169 फायनल म्हणजे तपासातच गुन्हा खोटा झाला होता, तरी पण हे कानिफ देवकळे काय करतो की त्या मंदाकिनीच्या कुटुंबाला टॉर्चर करतो आणि टॉर्चर करून माझ्या कुटुंबावर केव्हा केव्हा कशा कशा पद्धतीचं त्याने गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यात माझी मुलगी कुमारी मयुरी ज्ञानोबा येडके हिनं दिनांक 5/5/2009 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा पोलीस कार्यालय उस्मानाबाद आजचं धाराशिव आहे. आणि त्याच्यातनं तिनं अशी आख्यायिका मांडली होती की मी इयत्ता 10वीमध्ये आहे. हे मंदाकिनी येडके हे हातात कोयता घेऊन गेल्या 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. आम्ही जळीत प्रकरण झाल्यापासून त्या लोकांनी आम्हाला गावातच येऊ दिलं नाही. त्याला खरी ताकद कानिफ देवकुळेची होती. आणि त्या मुलीला त्यावेळेस पोलीस प्रशासनानं न्याय न दिल्यामुळं 10वीची परीक्षा देता आली नाही. मग ह्या हरामखोरावर अब्रुनुस्कान दाखल करावी का नाही आणि माझ्याजवळ सबळ पुरावे आहेत का नाही, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्याने तक्रार अर्ज आम्ही शिराडोन पोलीस स्टेशनला दिलेला आहे. त्याची तारीख आहे 28/1/2010 आणि त्याचा विषय आहे 2/2/2010 रोजी माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळण्याबाबत. त्या टायमाच्या पोलिसांनी आम्हाला संरक्षण काय दिलं नाही. आणि तिसरा आहे 25/6/2009 विषय आहे जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत. हे शिराडोन पोलीस स्टेशनला दिलेल्या रितसर पोच आहेत माझ्याकडं. तिसरा आहे सर्व लोकांनी माझ्यावर दिनांक 4/9/2009 रोजी प्राणघातक हल्ला केलेला होता. दूध गावात गेलो असताना त्याही वेळेची पोच आहे. परंतु पोलिसने त्या कुटुंबावर आज तागायतपर्यंत कुठलाच गुन्हा दाखल केला नाही. आमचा MLC प्रमाणे जॉब नोंदवून घेणं बंधनकारक असताना कुठल्या तरी लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, कुठला मंत्री असतील, माझ्या मागं कुठलाही आमदार नाही, कुठला खासदार नाही, कुठला मंत्री नाही, कुठला पुढारी नाही. मी एक संविधानिक पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारा एक पत्रकार आहे. आणि त्या पत्रकारावर जर ही व्यवस्था, पोलीस प्रशासन जर अन्याय करत असेल तर त्याला मला आत्मदहनासारखा पर्याय नाही आणि आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या 4 तारखेचं माझं निवेदन आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या शासकीय कुठल्याही कार्यालयासमोर मी आत्मदहन करणार आहे. कारण एवढं माझं कांड झालेलं असताना सध्या ते आरोपी मोकाट आहेत, आमच्या पायतीवर आहेत. म्हणून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतोय, विनंती करून जर तुम्हाला फरक पडत नसेल तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात हायकोर्टात जाऊन हायकोर्टाचं दार ठोठावल्याशिवाय राहणार नाही. याची खातरजमा धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं याची नोंद घ्यावी. आणि याच्यावर जर 4 तारखेपर्यंत तोडगा नाही निघाला तर माझ्या घरातील खून खराबा झाला तर त्याला सर्वश्री धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन आणि धाराशिव जिल्हा प्रशासन आणि ते जे दर्शवलेले जे लोक आहेत, मी आता इथून पुढे तुमच्या पोलीस स्टेशनच्या दारात येणार नाही. मला जे काय करायचंय ते माझ्या महाराष्ट्र न्यूजच्या email ID हूनच कागद फिरविणार. मी तुमच्या दारात आता भीक मागा येणार नाही.
माझा हक्क आहे, लोकशाहीचा हक्क आहे. तुम्ही आमचे चाकर आहोत, मालक नाही. परंतु तुम्ही पीडित कुटुंबावर तुम्ही मालकी दावता, दमदाटी करता, आरवीच्या भाषेत बोलता. मी एक अधिकृत पत्रकार असताना सध्या तुम्ही मला आरतुरे बोललेला आहात. मी त्या टायमाला तुम्हाला एक शब्दही बोललो नाही. पण आज पोलीस प्रशासनाच्या आणि त्याच्यात ढोके पोलीस स्टेशन आणि शिरडोन पोलीस स्टेशनची अंडपिल्ल बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही कुठं जाता, कुणाला मॅनेज होता, तुम्ही कुणाकोण किती घेता, हे सगळं माझ्याजवळ उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत माझ्या जीवावर बेतत नाही तोपर्यंत मी हे निर्णय घेणार नाही. ज्या दिवशी माझ्या जीवावर बेतल त्या दिवशी तुमची सगळी अंडे पिल्ले मी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देणार. ह्यांना लाखो पगारी असताना सध्या एखाद्याच्या बळी घेण्यासाठी हे पैशावर मॅनेज होतात. हा, शोधा ना ह्यांचं. माझी मागणी आहे, ह्यांचं मोबाईलचं CDR काढा, ह्यांचा तपास CID मार्फत करा. म्हणजे माझ्या अन्यायाला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही. परंतु ही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सातत्यानं पोलीस प्रशासन करतंय असा माझा आरोप आहे. आज माझ्या मालकिनीच्या डोक्यात 7 टाके पडल्यात. आम्ही जॉब देतोय धारदार शस्त्राने. फॅशन डायरीवाल्याला 4-4 वेळेस फोन येतात फिर्याद घेत असताना. तो पूर्ण पॅरेग्राफ काढायचं कारण काय, ह्याची सध्या ह्यांचं हालचाल रजिस्टर सध्या वरिष्ठांनी तपासलं पाहिजे आणि त्यांचं माहिती वेळोवेळी आम्हाला कन्फर्म केली पाहिजे. ह्याच्यावर एक निष्पक्षपातीपणे तपास अधिकारी नेमला पाहिजे आणि त्या तपास अधिकाऱ्याने आम्हाला 4-2 दिवसाला त्याची माहिती पुरवत केली पाहिजे. ना या घटनेचा पंचनामा केला, ना या घटनेचे आमच्या अंगावर भिजलेली रक्ताची कपडे यांनी जमा केली. याचं कारण काय? याचं कारण आहे हे कुठल्या तरी दबावाला बळी पडतात आणि त्या हरामखोर कानिप देवखोळ्याला वाचवायचं काम ही पोलीस मंडळी करत आहे. परंतु मी आता गप बसणार नाही. कारण मला घरावून बाहेर निघण्याचं मुश्किल केलेलं आहे. त्यामुळं मी घरावूनच आता काय करायचं ते करणार आहे. याचं भान ठेवून पोलीस प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे. माझ्या प्रत्येक कागदावर त्यांनी कार्यवाही करून मला या अन्यायापासून वाचवावं अशाची वेळोवेळी मी लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. त्याचं तारखेवाईज माझ्याकडे पोच आहेत. उद्या जर हायकोर्टात गेलो तर तुमचे दिशा वेगळी ठरल. म्हणून हे जर होऊ द्यायचं नसेल तर वेळीच मला न्याय द्यायचा. त्याच्यात दोषी शिरडोन पोलीस स्टेशन सगळ्यात महत्वाचं दोषी शिरडोन पोलीस स्टेशन आहे. त्याच्यावर चौकशी नेमा आणि ते चौकशी नेमून CID मार्फत त्याच्यात चौकशा करा. आम्ही दोषी असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि समोरली दोषी असेल तर त्यांना सोडू नका. कारण माझ्या घरावर नांगर या मंदाकिनी येडकेने कानिप देवखोळीच्या सांगणीवर फिरविलेला आहे. पत्रकारांनी माझ्या बातम्या टाकल्या तर त्या पत्रकारांनी सध्या धमक्या दिल्या. ह्यांना इतकं खतपाणी पुरवतंय कोण? कानिप देवखोळे आणि पोलीस प्रशासन. मला त्या देवळाली गावात माझे नातेवाईक मेले तर मैतीला जाऊ देत नाहीत. माझ्या घरात त्याने आजबी हाकत्यात मुक्त्यात. म्हणून मी CIDचा तपास मागतो आणि वरिष्ठ अधिकारी CIDचा तपास देण्यासाठी टाळाटाळ करतात. भले उद्या 4 तारखेला माझ्या मालकिनीचा जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला आता गय केली जाणार नाही. म्हणून हा निवारणीचा माझा इशारा आहे पोलीस प्रशासनाला. धन्यवाद. ज्ञानोबा येडके, मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.